नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शारीरिक मानसिक प्रगतीसोबतच आपली आर्थिक प्रगती होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यासाठीच मी आज वन अप ऑन वॉल स्ट्रीट या पीटर लिंच लिखित पुस्तकाचा मराठी सारांश घेऊन आलोय. या पुस्तकाचा सारांश आपण महत्त्वाच्या 12 मुद्द्यांवरती अभ्यासणार आहोत. यापैकी पहिला आहे की साधा माणूस पण मोठा गुंतवणूकदार का बनू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शेअर बाजार म्हणजे सट्टा नव्हे, यातील वास्तविक संधी समजून घ्या. तिसरा मुद्दा आहे आपल्या संधी ह्या आपल्या आजूबाजूला असतात, केवळ ग्राहक म्हणून नव्हे तर गुंतवणूकदार व्हा. चौथा मुद्दा आहे दैनंदिन आयुष्यामधून स्टॉक्स ओळखा. तुमचे निरीक्षण हीच तुमची ताकद आहे. पाचवा मुद्दा आहे मल्टी बॅगर किंवा 10 बॅगर म्हणजे काय, 10 पट परतावा मिळवणारे स्टॉक्स. सहावा, कंपनी निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी, पीटर लिंचचे 6 नियम. सातवा, स्टॉक्सचे प्रकार, स्लो ग्रोवर्स, स्टॉलवर्ड्स, फास्ट ग्रोवर्स, सायकलिकल, टर्न अराउंड्स अँड ॲसेट प्लेस. आठवा, सामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्या चुका टाळाव्यात. नववा, स्टॉक रिसर्चसाठी 3 मिनिटं, पीटर लिंचची सोपी पद्धत. 10वा, धैर्य, संयम आणि शिस्त, यशस्वी गुंतवणुकीची सूत्र. 11वा, पीटर लिंचचा मंत्र, तुम्ही स्वतःचं होमवर्क करा, तज्ज्ञांवर अवलंबून राहू नका. 12वा, निष्कर्ष, वॉल स्ट्रीटवर नव्हे तर आपल्या गल्लीत संधी शोधा. तर मित्रहो, या 12 मुद्द्यांवरती आपण या पुस्तकाला समजून घेणार आहोत. आपण नेहमीच म्हणतो की पैसा नुसता वाचवून चालत नाही, तर तो वाढवला सुद्धा पाहिजे. परंतु बऱ्याचदा हा पैसा वाढवताना आपण खूप सारी जोखीम घेतो आणि म्हणूनच या जोखीमेला व्यवस्थित समजून घेऊन जर आपण केलं ना, तर त्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच आज आपण या पुस्तकाला समजून घेऊया या 12 मुद्द्यांद्वारे. सगळ्यात पहिला म्हणजे साधा माणूस पण मोठा गुंतवणूकदार का बनू शकतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की खूप सारं शिक्षण असेल तरच आपण चांगली गुंतवणूक करू शकेल. पण मित्रांनो, असं नाहीये. एका कथेद्वारे आपल्याला पीटर लिंच हे सांगतोय, आपण हे समजून घेऊया. दत्ता भाऊ एक साधा वाचनालयात बसणारा शिक्षक. त्याला शेअर मार्केटची फारशी माहिती नव्हती, पण त्याचं एक वेगळंच निरीक्षण होतं. शाळेतल्या शिक्षकांचा डबा कोणत्या कंपनीचा असतो, मुलं कोणता ब्रँड वापरतात, पालक कोणते प्रोडक्ट्स मागतात, हे सारं तो रोज पाहायचा. एक दिवस त्याने स्वतःला विचारलं, आपण रोज पाहतो हे ब्रँड्स यशस्वी होतात, मग आपण का नाही त्यात मालकी घ्यायला. हेच पीटर लिंच शिकवतो. मोठा गुंतवणूकदार होण्यासाठी MBA लागतो असं नाही. समज, शिक्षण आणि सामान्य शहाणपण हीच खरी ताकद आहे. पीटर लिंच म्हणतो, एक गृहिणी सुद्धा मला चांगले स्टॉक दाखवू शकते, कारण ती रोज मार्केटमध्ये जाते आणि कशावर ग्राहक जास्त भरोसा ठेवतो हे पाहते. दत्ताभाऊने त्याच्या शाळेच्या जवळ उघडलेल्या एका छोट्या स्टेशनरी शॉपकडे लक्ष दिलं. तिथे क्लासमेट आणि कॅमलिन याची छोट्याशा गुंतवणुकीचं झाड फळांनी भरून गेलं. हीच तर वन अप ऑन वॉल स्ट्रीटची खरी शिकवण. साधा माणूस सुद्धा प्रगल्भ विचार आणि निरीक्षणाने स्वतः यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो, कारण त्याला जे ग्राउंड लेवलवर दिसतं ना, ते बऱ्याचदा मोठ्या विश्लेषकांनाही दिसत नाही. तर दोस्तांनो, आपणही आपल्या असलेल्या सामान्य ज्ञानाने आणि चाणाक्ष दृष्टीने काही जर बाजारामध्ये हेरलं तर त्याच्या माध्यमातून आपण सुद्धा एक चांगले गुंतवणूकदार बनू शकतो. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेला आहे, तो म्हणजे शेअर बाजार म्हणजे सट्टा नव्हे तर वास्तविक संधी, यापैकी समजून घ्या. रत्नेश नावाचा एक माणूस होता. रत्नेशच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आजूबाजूचे लोक सांगत होते, अरे शेअर बाजार म्हणजे जुगार आहे, एक दिवस वर एक दिवस खाली. त्याला वाटलं कदाचित मी चुकीच्या वाटेवर चाललोय. पण मनात कुठेतरी विश्वास होता की बाजारात काहीतरी सत्य आहे जे अजून सर्वांना कळलेले नाही. तो पुन्हा पीटर लिंचच्या पुस्तकाकडे वळला आणि त्याला एक विचार फार भावला. स्टॉक्स आर नॉट लॉटरी तिकीट्स, बिहाइंड एव्हरी स्टॉक इज अ कंपनी. म्हणजे प्रत्येक स्टॉक मागे एक कंपनी असते आणि ती जर नफा कमवत असेल ना, वाढत असेल तर स्टॉकही वाढेल. जुगारात सायन्स नसतो, पण गुंतवणुकीत तत्वज्ञान असतं. रत्नेशने स्वतःचा एक प्रयोग केला. त्याने 2 कंपन्यांचे शेअर घेतले. एक फॅशन ट्रेंडमुळे प्रसिद्ध झालेली कंपनी आणि दुसरी म्हणजे एक मजबूत दीर्घकाळ प्रॉफिट कमवणारी FMCG कंपनी. काही महिन्यातच त्याला फरक जाणवला. ट्रेंडिंग कंपनीची किंमत चढली आणि अचानक पडली, पण दुसरी कंपनी स्थिरपणे वाढत होती. त्याला आता समजलं
की शेअर बाजार म्हणजे सट्टा नाही, तर दीर्घकालीन मूल्य शोधण्याचा खेळ आहे. फक्त धीर आणि माहिती हवी. आता त्याने नवीन दृष्टिकोनाने जग पाहायला सुरुवात केली. बाजारात फिरताना, मॉलमध्ये जाताना तो विचार करू लागला, ही कंपनी कोणती? लोक हिला का पसंत करतायत? रस्त्यावरून चालताना दिसणाऱ्या प्रत्येक बोर्डामागे, ग्राहकांच्या सवयी मागे आता त्याला गुंतवणुकीच्या संधी दिसायला लागल्या. आणि तिथूनच सुरुवात झाली पुढच्या प्रवासाची. संधी ह्या आपल्या आजूबाजूलाच असतात. ग्राहक म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायला हवी. हाच आपला तिसरा मुद्दा आहे की संधी आजूबाजूलाच असतात, ग्राहक म्हणून गुंतवणूकदार व्हा. एकदा गावात रमेश नावाचा एक तरुण राहत होता. तो रोज सकाळी धनेश दूध डेअरी मधून दूध विकत घ्यायचा. त्यानं तिथे पाहिलं की ही डेअरी दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन शाखा, ऑनलाईन ऑर्डर, स्वच्छता. रमेशला वाटलं, आपण तर रोज ग्राहक आहोत, पण यात आपण गुंतवणूक करू शकतो का? तेव्हा त्याने पहिल्यांदा शेअर बाजार काय आहे ते शोधलं. पीटर लिंच म्हणतो, तुम्ही जे वापरत आहात ना, जे पाहता, जे बघता, त्यामागे एक व्यवसाय आहे. त्या व्यवसायात तुम्ही गुंतवणूक करू शकता. ग्राहक म्हणून आपली भूमिका केवळ खरेदीपुरती मर्यादित न ठेवता आपण गुंतवणूकदार म्हणून सुद्धा विचार करू लागलो की रोजच्या आयुष्यातील संधी सहज नजरेस येऊ लागतात. ही सुरुवात आपल्याला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाते. आपण दैनंदिन आयुष्यातून स्टॉक कसे ओळखायचे. मित्र, तेच म्हटलं की बरेच चांगले ब्रँड्स आपण वापरतोय, पण ह्या ब्रँड्स मागची कंपनी काय आहे, तिची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, ती कशा पद्धतीने काम करते, याचा आपण कधीही विचार करत नाही. आपल्याला कळतंय की ह्याचे प्रोडक्ट्स आपण वारंवार वापरतोय, वर्षानुवर्ष वापरतोय, ही कंपनी पण वाढतेय, पण त्याचा फायदा आपल्याला काही होत नाही. म्हणूनच डोळे उघडा आणि संधी बघा. यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दैनंदिन आयुष्यातून स्टॉक ओळखा. तुमचे निरीक्षण ही तुमची ताकद आहे. रमेश एक दिवस मॉलमध्ये गेला. त्याने पाहिलं की डीमार्टमध्ये खूपच गर्दी आहे, पण इतर स्टोअर्स रिकामे आहेत. घरी आल्यावर त्यानं शोधलं की डीमार्ट कोण चालवतं, एव्हरीथिंग ब्रँड्सचं कोण आहेत आणि ते शेअर बाजारात लिस्टेड आहेत का. याच निरीक्षणाने रमेशने लक्षात घेतलं की आपल्या दैनंदिन अनुभवांमधून आपण कंपन्या ओळखू शकतो जे आपण वापरतो. उदाहरणार्थ कोलगेट, फेविकॉल, एशियन पेंट्स यामध्ये सुद्धा गुंतवणुकीची संधी असते. आता या टप्प्यावरती एक प्रश्न उभा राहतो की ही कंपनी किती मोठा परतावा देऊ शकतो. त्यावेळी रमेशने या पुस्तकातलं एक चॅप्टर वाचलं, ते म्हणजे 10 बॅगर्स, मल्टी बॅगर्स. आता आपण समजून घेऊया 10x किंवा मल्टी बॅगर म्हणजे काय. 10 पट परतावा देणारे स्टॉक्स. मल्टी बॅगर किंवा 10 बॅगर ही अशी कंपनी आहे ना की जिचा शेअर 10 पट वाढू शकतो. म्हणजे 100 रुपये जर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर त्याचे 1000 रुपये होऊ शकतात. रमेशला वाचायला मिळाले की पीटर लिंचने असे अनेक 10x किंवा 10 बॅगर स्टॉक्स ओळखले. उदाहरण द्यायचं झालं तर टायटन, एशियन पेंट्स हे एकेकाळी 10 बॅगर होते किंवा मल्टी बॅगर्स होते. पण असे स्टॉक्स ओळखण्यासाठी फक्त नशीब नाही, तर सखोल निरीक्षण, संयम आणि संशोधन आवश्यक आहे. तेव्हा रमेशने ठरवलं की कंपन्या निवडताना काही नियम पाळले पाहिजेत. आता पुढचा प्रश्न, मग कोणते नियम पाळले पाहिजेत? कंपनी निवडताना लक्षात कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत? तर यासाठी पीटर लिंचने 6 नियम दिले. पीटर लिंच असं म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे समजेल अशी कंपनी निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे मजबूत आर्थिक स्थिती असावी. तिसरी गोष्ट कंपनी वाढत असावी. चौथी गोष्ट व्यवस्थापन प्रामाणिक असावं. पाचवी गोष्ट शेअर किंमत वाजवी असावी. आणि 6वी स्पर्धात्मक फायदा असावा. रमेशने पिडिलाइट कंपनी पाहिली, जी फेविकॉल बनवते, घराघरात वापरली जाते, स्पर्धक कमी आहेत, कंपनी फायदेशीर आहे आणि त्याची समज रमेशला आहे. पण कंपन्या निवडताना त्याचे प्रकार समजणंही तितकंच गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊया की या कंपन्यांचे किंवा स्टॉक्सचे प्रकार काय असतात. रमेशने वाचलं की सर्व कंपन्या एकसारख्या नसतात. काही हळूहळू वाढत जाणाऱ्या, ज्यांना आपण स्लो ग्रोवर्स म्हणतो, जसं ITC. काही स्टॉलवर्ड्स, नियमित कमाई करणाऱ्या, जसे HUL. काही फास्ट मूव्हर्स किंवा फास्ट ग्रोवर्स, जसं डीमार्ट सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या कंपन्या. सायकलिकल, की जशी ऑटो इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये वेळेनुसार चढ उतार होतो. टर्न अराउंड, म्हणजे सध्या अडचणीत असलेल्या पण सुधारण्याची शक्यता असलेल्या. त्यानंतर ॲसेट प्लेस, म्हणजे ज्या कंपन्यांकडे मौल्यवान जमीन किंवा मालमत्ता असते. हे समजून घेतल्यावरही अनेक सामान्य गुंतवणूकदार चुका करतात. त्यांनी सावध राहायला हवं. मित्र, ह्या कंपनी नेमकी कशी वाढते हे आपल्याला जर कळलं ना, तर आपण काही चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून चांगले परतावे मिळवू शकतो. यासाठी कंपनीचा नेमका नेचर कसा आहे, त्या बिझनेसचा नेचर कसा आहे, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण हे सगळं माहीत असताना सुद्धा काही लोक चुका करतात. तर या सामान्य गुंतवणूकदारांनी कोणत्या चुका टाळाव्यात? तर या पुस्तकामध्ये लिहिलंय
की अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात आले की एकतर भीतीने घाईघाईत विक्री करतात किंवा अफवांवर विश्वास ठेवून कुठेही पैसे लावतात। काही जण 2 दिवसात पैसे दुप्पट अशा भूलथापांवर गुंतवणूक करतात। रमेशला एकदा मित्राने सांगितले की XYZ कंपनीत तू पैसे लाव, 3x परतावा मिळेल। पण रमेशने आधी स्वतः संशोधन केले आणि पाहिलं की कंपनीचे आर्थिक व्यवहार पारदर्शक नाहीत। त्याने ती चूक टाळली। आता आपण समजून घेऊया की सर्वसामान्य चुका कोणकोणत्या होतात। ते म्हणजे भीतीपोटी शेअर्स विकणे, ट्रेंड्सवरती अवलंबून राहणे, स्वतःचा अभ्यास न करणे, फक्त भाव कमी आहे म्हणून खरेदी करणे आणि एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक। या सर्व चुका टाळण्यासाठी पीटर लिंचची एक उपयुक्त पद्धत आहे, ती म्हणजे 3 मिनिटांमध्ये स्टॉक रिसर्च। पीटर लिंच म्हणतो, जर तुम्ही एखाद्या स्टॉक बद्दल 3 मिनिटात समजावून सांगू शकत नसाल तर तुम्हाला तो समजलेलाच नाही। रमेशने ही कल्पना समजून घेतली। उदाहरणार्थ, टायटन कंपनी काय करते तर ती घड्याळ दागिने बनवते, ब्रँड नाव आहे, विक्री वाढते आहे आणि म्हणून ती मला गुंतवणूक योग्य वाटते। आता रमेश हे प्रत्येक स्टॉकसाठी हे 3 प्रश्न विचारतो। ही कंपनी काय करते, तिचा फायदा कसा होतो आणि ती वाढू शकते का। ही सवय त्याला गुंतवणूक करताना आत्मविश्वास देते। पण हे करताना त्याला आणखी एक गोष्ट उमगली, ती म्हणजे यश मिळण्यासाठी मानसिक शिस्त हवी। धैर्य, संयम आणि शिस्त ही यशस्वी गुंतवणुकीची सूत्र आहेत। रमेशने पाहिलं की गुंतवणूक म्हणजेच एकदा पैसे लावून विसरणं नव्हे, तर सातत्याने निरीक्षण, संयम आणि धैर्य राखणं। एखाद्या दिवशी स्टॉक पडला, त्याच्या मित्राने विक्री केली, पण रमेशने कंपनीचे मूलभूत घटक तपासले, त्यात काहीच बदल नव्हता। त्याने संयम बाळगला, पुढील महिन्यात स्टॉक पुन्हा वाढला। यशस्वी गुंतवणूकदार हे भावनेवरती नियंत्रण ठेवतात, लालच, भीती, घाई यापासून दूर राहतात। संयम आणि दीर्घकालीन दृष्टी, शिस्त म्हणजे नियमित गुंतवणूक। पीटर लिंच नेहमी म्हणतो, तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवा, हाच त्याचा कानमंत्र आहे। पीटर लिंचचा मंत्र, तुमचं स्वतःचं होमवर्क करा, तज्ञांवरती अवलंबून राहू नका। एकदा रमेशने टीव्हीवर एका तज्ञाचा सल्ला ऐकला आणि विचार न करता गुंतवणूक केली। नंतर त्याला कळलं की ही कंपनी फक्त अफवांवर चालली होती। त्यानंतर त्याने ठरवलं, सल्ला ऐक पण गुंतवणूक विचारपूर्वक कर। पीटर लिंच म्हणतो, कोणीही तुमचे पैसे तुमच्या एवढ्या काळजीने हाताळणार नाही, म्हणून स्वतःच संशोधन, निरीक्षण आणि समज आवश्यक आहे। रमेश आता जे खातो, वापरतो, पाहतो त्यातूनच गुंतवणुकीच्या संधी शोधतो आणि हेच त्याला घेऊन जातं शेवटच्या वाक्यावर, ते म्हणजे संधी ही आपल्या गल्लीत शोधा, वॉल स्ट्रीटवर नव्हे। संधी ही मुंबई किंवा अमेरिकेमध्ये नसून आपल्या शहरात, गावात, गल्लीत आहेत, हे रमेशला कळलं। एकदा तो बाजारात गेला आणि त्याने पाहिलं की झायडसची औषधं मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत, एशियन पेंटची दुकानं ठिकठिकाणी आहेत, टायटनचे शोरूम गर्दीने फुलत आहेत। या सगळ्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत। संधी आपल्या दररोजच्या आयुष्यात आहेत, फक्त डोळसपणे बघायला हवे। गुंतवणूक म्हणजे भान, संयम आणि माहिती। ती सुरू होते आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींमधून, अगदी सहज आणि सजग नजरेने। तर मित्रांनो, हा होता सारांश पीटर लिंच लिखित वन अप ऑन वॉल स्ट्रीट। एक डिस्क्लेमर आहे की यामध्ये जी काही नावं घेतली गेली ती फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत। कृपया हे ऐकून कोणीही गुंतवणूक करू नये। कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचं, या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे स्वतःचा अभ्यास स्वतः करावा। मित्रो, ज्यावेळेला आपल्याला वाढायचं असतं ना, त्यावेळी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुबत्ता येणं गरजेचं आहे आणि आर्थिक सुबत्तेसाठी ही गुंतवणूक महत्त्वाची आहे। चांगल्या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या प्रकारचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हे पुस्तक सुद्धा माझी सर्वांना एकदा विनंती आहे की स्वतःला प्रगत करायचं असेल, स्वतःला श्रीमंत करायचं असेल, स्वतःचा विकास करायचा असेल तर हे पुस्तक मुळातून पूर्ण वाचा। हे कन्सेप्ट समजून घ्या, डोळस नजरेने आजूबाजूला बाजारात बघा, तुम्हाला संधी तुमचं नक्कीच दार ठोठावत असेल, त्या संधीचा फायदा उचला आणि तुम्ही सुद्धा श्रीमंत व्हा, आनंदी व्हा। या पूर्ण बुक समरीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूयाच एका नवीन पुस्तकाच्या बुक समरीसह। तोपर्यंत